उरण नगरपालिकेत गेली अनेक वर्ष सत्तेत असलेल्या भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलाय। मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिलाय। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भावना घाणेकर यांनी 1470 मतांनी विजय मिळवला असून या निकालामुळे गेली अनेक वर्ष सत्तेत असलेल्या भाजपाचा पराभव झालाय। यानंतर भावना घाणेकरांसह समर्थकांनी नृत्याविष्कार करत मोठ्या उत्साहात विजय साजरा केला। महाविकास आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी भावना घाणेकर यांना उमेदवारी दिली होती। प्रचारादरम्यान त्यांनी नगरपालिकेतील कारभार, विकास कामे आणि आर्थिक बाबींवर मुद्देसूद भूमिका मांडत नागरिकांशी थेट संवाद साधला। त्यांच्या प्रचाराला विशेषतः महिला मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचंही पाहायला मिळालं। भावना घाणेकर या आगरी, कोळी, कराडी समाजातील असून स्थानिक समाज घटकांनी एकत्र येत त्यांना जोरदार मतदान केलं। स्थानिक प्रश्नांवर आधारित राजकारणाला प्राधान्य देत मतदारांनी आपला निर्णय या निकालातून स्पष्ट केलाय। पालिकेतील सत्तेचा वापर करूनही भाजपनं मूलभूत सुविधा, शहराचा नियोजनबद्ध विकास आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांकडे अपेक्षित लक्ष दिलं नाही, अशी भावना मतदारांमध्ये होती। याचा परिणाम थेट मतपेटीतून दिसून आल्याचं बोललं जातंय। केंद्र, राज्य आणि पालिका स्तरावर सत्ता असूनही अपेक्षित विकास न झाल्याची भावना व्यक्त केली जात होती। अखेर मतदारांनी भाजपला सत्तेबाहेर केलंय। या निकालामुळे भाजप आमदार महेश बालदी यांना राजकीय धक्का बसला असून उरणमधील राजकीय समीकरणांमध्येही बदल झालाय। हा पराभव केवळ नगरपालिकेपुरता मर्यादित नसून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर निवडणुकांवरही याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।